तुम्ही सुद्धा शेअर मार्केटमध्ये नवीन सुरुवात करत आहात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। तर आजच्या लर्निंग व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हाय यू शुड इन्व्हेस्ट इन स्टॉक मार्केट। शेअर मार्केटमध्येच का इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे। तर मित्रांनो पैशाने पैसा बनतो, पण आपला पैसा जर आपण बँकमध्ये ॲज अ FD म्हणून आपण जर ठेवत असेल तर आपल्याला किती इंटरेस्ट रेट मिळतो, तर अराउंड 7%। आणि तोच पैसा जर आपण RD मध्ये जर आपण ठेवत असेल तर आपल्याला किती टक्के, 3.5 ते 4% आपल्याला रिटर्न्स मिळतात। आता आपण जर आपल्या देशाचा जर इन्फ्लेशन रेट पाहिला, म्हणजेच काय, महागाई दर, बरोबर, तर इन्फ्लेशन रेट किती आहे, तर अराउंड 6.68%। आता जर आपल्याला बँकेमध्ये जो इंटरेस्ट रेट आहे तो जर आपल्याला 7% मिळत असेल आणि आपण जर इन्फ्लेशन पाहिला तो जर 6.5% असेल तर ॲक्च्युअल ग्रोथ आपली किती होते, म्हणजे आपण जो पैसा जो इन्व्हेस्ट केला आहे त्याची ॲक्च्युअल ग्रोथ किती आहे, तर जवळपास 0.5%। तर मित्रांनो आपल्याला आपला पैसा स्मार्टली इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे। कारण जर हेच आपण पाहिलं की आपला पैसा जर आपण FDच्या ऐवजी जर सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवत असेल तर आपल्याला त्यावरती जवळपास 3.5% रिटर्न्स मिळतात। म्हणजेच जर आपण महागाईचा दर जर कंपेअर केला तर ॲक्च्युअल जी आपली ग्रोथ आहे, आपल्या पैशांची जी ग्रोथ आहे ती किती होते, तर जवळपास निगेटिव्ह ग्रोथ आपल्याला मिळत आहे। म्हणजेच काय की आपल्या पैशाचं व्हॅल्युएशन कमी होत चाललंय आणि आपल्याला समजत पण नाहीये की आपल्या पैशाची जी ग्रोथ आहे ती काय होते, निगेटिव्ह होते। त्यामुळे जर आपण पाहिलं की जगामध्ये ज्या टॉप 3 इन्व्हेस्टमेंट आहेत तर त्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे नेकअप इन्व्हेस्टमेंट, म्हणजे काय, मानेच्या वरती केला जाणारा खर्च, म्हणजे स्वतःचं नॉलेज अपग्रेड करण्यावरती फोकस करा। सेकंड आहे मित्रांनो बिझनेस, म्हणजे बिझनेस सुरू करा। कारण जर आपण पाहिलं की कॅश फ्लो क्वाड्रंटला तुम्हाला समजून घ्यावं लागेल। जे रॉबर्ट कियोसाकी आहेत, जे की एक वर्ल्ड फेमस ऑथर आहेत, ज्यांनी एक पुस्तक जे की तुम्हाला माहीत असेल, रिच डॅड पुअर डॅड, या पुस्तकामध्ये त्यांनी वेगवेगळ्या देशांमधल्या खूप साऱ्या लोकांवरती रिसर्च करून त्यांनी एक रिसर्च क्रिएट केला की त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जगामध्ये जे काही इन्कम सोर्स आहेत त्यांना त्यांनी 4 भागांमध्ये काय केलं, कॅटेगराईज केलं। तर त्यामध्ये फर्स्ट आहे एम्प्लॉय, जो काय करतो, तो स्वतःसाठी काम करणारा माणूस आहे, म्हणजे तो 8 तास काम करेल आणि 8 तासापुरताच त्याला पैसा मिळणार आहे, म्हणजेच तो काय करतो, पैशासाठी काम करतो। सेकंड आहे मित्रांनो सेल्फ एम्प्लॉय, सेम की स्वतःचं शॉप वगैरे ओपन केलंय। आपण कॅश फ्लो क्वाड्रंटवरती डिटेल व्हिडिओ समजून घेणार आहोत पुढे, पण आता एक बेसिक समजून घ्या। थर्ड आहे मित्रांनो बिझनेस। बिझनेस कशाला म्हणतो आपण, जिथे आपण पाहतो की 50 लोक, 100 लोक, 1000 लोक काय करतात, तिथं एका कंपनी ओनरसाठी काम करत असतात। आता तो कंपनी ओनर जर बिझनेसमध्ये आला किंवा नाही आला तरी सुद्धा त्याचे जे एम्प्लॉय आहेत त्या बिझनेस ओनरसाठी काम करत असतात। आता मित्रांनो 4th जी कॅटेगरी आहे आणि ती आहे मित्रांनो इन्व्हेस्टर। आता इन्व्हेस्टर म्हणजेच काय की तो काय करणार की जे काही बिझनेस आहेत तर तो काय करणार, जो बिझनेस चांगला चाललाय त्या बिझनेसमध्ये हिस्सेदारी घेणार, म्हणजेच त्याला आपण म्हणतो इक्विटी। कारण टॉप 3 वर्ल्ड मधल्या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्यामध्ये फर्स्ट आहे नेकअप इन्व्हेस्टमेंट, सेकंड आहे बिझनेस आणि थर्ड आहे मित्रांनो इक्विटी। म्हणजेच काय, स्वतःचा बिझनेस किंवा दुसऱ्याचा बिझनेस या व्यतिरिक्त आपण जगात अशी कुठलीही गोष्ट नाही जी आपल्याला श्रीमंत करेल। म्हणजे टॉप 3 इन्व्हेस्टमेंट, एक तर स्वतःवरती खर्च करा, सेकंड दुसऱ्याचा बिझनेस म्हणजेच काय, आणि तिसरा आहे मित्रांनो इक्विटी। आता शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी कराल, तर शेअर मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला जर काम करायचं असेल तर काय काय ऑप्शन आहेत, तर एक आपण ट्रेडिंग करू शकतो किंवा इन्व्हेस्टमेंट करू शकतो। आता यामध्ये सुद्धा तुम्हाला काम करत असताना, सुरुवात करत असताना यामध्ये सुद्धा गोल्डन रेशो मित्रांनो फॉलो करायचा आहे। म्हणजेच काय की तुम्हाला तुमचा जो काही पैसा तुम्ही शेअर मार्केटमध्ये लावणार आहात त्यातला 80% पैसा, 80% इन्व्हेस्टमेंट ही कशात असली पाहिजे, तर शेअर्समध्ये असले पाहिजे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायचे। आणि 20% अमाऊंटचं काय करू शकता तुम्ही, ट्रेडिंग। आता मित्रांनो ट्रेडिंग करायचं आहे तर त्यामध्ये आपल्याकडे ट्रेड प्लॅन असणं गरजेचं आहे। ट्रेड प्लॅन म्हणजेच काय, एक वेल डिफाईन्ड स्ट्रॅटेजी, सेकंड त्यामध्ये डिसिप्लिन असला पाहिजे आणि पेशन्स असले पाहिजे। आणि मित्रांनो तुम्हाला मार्केटच्या सायकोलॉजीला समजून घेणं, शिकून घेणं, लक्षात घ्या, सेबी सुद्धा काय सांगतं, पहिल्यांदा शिका, समजून घ्या आणि नंतरच मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करा। तर पहिलं काय बघितलं आपण, ट्रेडिंग।
सेकंड आहे मित्रांनो इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय, तर ह्याला आपण समजून घेऊयात. जर तुम्ही बघितलं की नॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, तर यांचे काय आहेत इंडेक्स आहेत, म्हणजेच काय इंडायसेस. जो निफ्टी 50 आहे, जो NSEचा इंडायसेस आहे, त्याचं जर आपण जर्नी पाहिली तर निफ्टी 50ची सुरुवात कधी झाली मित्रांनो 1995 साली. आणि 1995 साली इंडियामधल्या टॉप 50 कंपन्यांचा एक ग्रुप बनवला गेला आणि त्याची व्हॅल्यू डिफाईन केली गेली 1000 पॉईंट. आणि 1000 पॉईंटपासून म्हणजे 1995 साली किती होती 1000 पॉईंट, आणि ती व्हॅल्यू आज रोजी जर आपण पाहिली 2025 मध्ये ती व्हॅल्यू किती झाली मित्रांनो तर 25,000. म्हणजे 1995 ते 2025 म्हणजेच 30 वर्षांमध्ये निफ्टी 50ची व्हॅल्यू 1000 पॉईंटवरून किती झालेली आहे तर अराउंड 25,000, म्हणजे 25 पट झाली. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय लक्षात येतं की मार्केटमध्ये लक्षात घ्या उतार चढाव येत राहणार आहेत, म्हणजेच मार्केटमध्ये करेक्शन्स येत राहणार आहेत. जसे की आपण बघू 2008 मध्ये लेमन ब्रदर्स क्रायसिस, मार्केट करेक्शनमध्ये आलं बरोबर. त्याचप्रमाणे 2016 मध्ये डिमॉनिटायझेशन असेल, ब्रेक्झिट सारखा इव्हेंट असेल, काय झालं मार्केट करेक्शन. त्यासोबतच 2020 मध्ये कोविड बरोबर, तर कोविडमध्ये सुद्धा काय झालं लॉकडाऊन पडल्यामुळं मार्केट काय आलं करेक्शन. आता जर आपण निफ्टी 50ची जर्नी जर पाहिली तर आपल्याला काय लक्षात येतं की करेक्शन्स मार्केटमध्ये येत राहणार आहेत, पण करेक्शन सोबतच मार्केट पुन्हा एकदा नव्याने काय करतंय बाउन्स बॅक. आणि हीच गोष्ट आपल्याला समजून घ्यायची. त्यामुळं तुम्हाला मार्केटमध्ये एक जबरदस्त फॉर्म्युला देतोय, त्याचं नाव आहे 3I फॉर्म्युला. नोट करून ठेवा तुमच्याकडं. फर्स्ट आय काय इन्व्हेस्ट अर्ली, सेकंड आहे इन्व्हेस्ट रेग्युलरली, आणि मित्रांनो थर्ड आहे इन्व्हेस्ट लॉंग टर्म. 3I फॉर्म्युला तुम्ही नोट करून ठेवा. जर आपण हा फॉर्म्युला यूज केला आणि लॉंग टर्मसाठी अर्ली म्हणजे लवकरात लवकर सुरुवात करा, रेग्युलरली म्हणजे स्टे इन्व्हेस्टेड, इन्व्हेस्ट रेग्युलरली, आणि थर्ड काय आहे इन्व्हेस्ट लॉंग टर्म. आता मित्रांनो यासारखे नवीन नवीन टॉपिक शिकण्यासाठी मी या चॅनलवरती तुमच्यासाठी घेऊन येणारे आहे पुढे टॉपिक. तर यासाठी ह्या चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला जर शेअर मार्केट संपूर्णपणे शिकून घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन फिलअप करायची. आमचे एक्झिक्युटिव्स तुम्हाला कॉल करतील आणि कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन देतील. तर आजच्या लर्निंग व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत आहोत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस video. Thank you again. Happy trading, happy investing.